काचेला पडलेल्या भेगा एका रात्रीत होतील ठीक. हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात आपण? मजेत ना? मी पण मजेत. तर बघा, या ठिकाणी आपल्याला ज्या सगळ्या टिप्स मी ज्या आज देणार आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, सगळ्या व्यवस्थित करायच्या आहेत, जेणेकरून आपली जी भेगा आहेत त्या ठीक होतील. तुम्ही जर एखादीही स्टेप स्किप केली तर तुमची पूर्ण होणार नाही. तर बघा, या ठिकाणी आपण घेतलेला आहे 1 चम्मच सोडा. त्यामध्ये आपण काय करूया, थोडासा शॅम्पू घालूया. अगदी थोडासा घालायचा आहे, जास्त घालायचा नाहीये. पहिले तर आपल्याला थोडासाच घालायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे. व्हिडिओ प्रॉपर आलेली नाहीये त्यामुळे अगदी मनापासून सॉरी, पण तरीही तुम्हाला दिसतंय आपण जो शॅम्पू घातला तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, या ठिकाणी आपण त्याला मिक्स केलं आणि थोडंसं पाणी घेऊन तो जो बेकिंग सोडा आहे, आपल्याला बेकिंग पावडर वापरायची नाहीये. या ठिकाणी आपल्याला फक्त बेकिंग सोडा वापरायचा आहे. तर बेकिंग सोडा जो आहे तो आपण पाणी टाकून छान असा विरघळून घेऊ आणि तुम्ही बघू शकता त्यामध्ये थोडासा बाउन्सीपणा आलेला आहे, कारण आपण त्यात शॅम्पू घातलेला आहे. पाणी आणि शॅम्पूमुळे थोडासा बाउन्सी फुगीर वाटतंय तुम्हाला ते. मग त्यामध्ये तसं झाल्यानंतर समजायचं की जो सोडा आहे तो मेल्ट झाला. बघा, या कन्सिस्टन्सी मध्ये तुम्हाला ते मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडासा शॅम्पू अजून. थोडा शॅम्पू अजून घातल्यानंतर तुम्ही बघू शकता अजून छान प्रकारे मिक्स करायचं. जर एक खट्टी शॅम्पू घातला तर तो व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून थोडा शॅम्पू हा आपल्याला घालायचा आहे. आणि बघा, या ठिकाणी शॅम्पू मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. बेकिंग सोडा आपल्याला पायातली जी घाण आहे ती काढण्यासाठी मदत करणार आहे आणि याच्याने कुठल्याही प्रकारची आग होणार नाही. त्यामुळे तुम्ही निकाळजीपणे तुम्ही ही ट्रिक अगदी करू शकता. बघा, ते सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अगदी 1 चम्मच भर लिंबाचा रस. लिंबाचा रस फक्त 1च चम्मच आपल्याला घालायचा आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला घालायचा नाहीये. बघा, लगेच तुम्ही रिॲक्शन बघू शकतात. या ठिकाणी आपण लिंबू टाकल्यानंतर तुम्हाला छान असं मिक्सचर हे रेडी झालेलं दिसेल आणि छान अशी क्रीम टाईप तुम्हाला मिक्सचर हे आपल्याला दिसणार आहे. बघा, त्याची कन्सिस्टन्सी आणि छान अशी क्रीम बनलेली आहे. तर आपण आता याला छान असं मिक्स करून 2 मिनिटांसाठी आपण याला साईडला ठेवूया. आणि बघा, तोपर्यंत आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर पुढच्या स्टेपसाठी आपल्याला लागणार आहे टमाटर. तुमच्या घरी टमाटर असेल तर तुम्ही टमाटर घ्या. अर्धा उरलेला तर प्रत्येकाच्याच घरी असतो, अर्धा असतो, पूर्ण असतो, किंवा छोटासा टमाटर आपल्याला घ्यायचा आहे आणि छान असा पिकलेला टमाटा घ्यायचा आहे. जर पिकलेलं नसेल तरीही चालेल, असं काही नाहीये. तर तुम्ही टमाटर घ्यायचं, छान असं 1 वाटी घ्यायची. त्यामध्ये आपल्याला यातला अर्धच टमाटर लागेल, जास्त लागणार नाही, कारण पायाच्या 2च पाय आपल्याला करायचे आहेत, यापेक्षा जास्त नाही. तर आपल्याला या ठिकाणी छान असं टमाटर ग्रेट करून घ्यायचं आहे. आपल्याला बेसिकली याची फक्त आपल्याला टमाटरची प्युरी पाहिजे आहे. तुम्ही याला मिक्सर मध्ये फिरवलं तरीही चालेल. आणि तुम्ही ही ट्रिक रेग्युलर करणार आहात तर रेग्युलर ट्रिक साठी तुम्ही हे जास्तही मिक्सचर बनवून ठेवलं आणि फ्रीज मध्ये छोट्या डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही हे वापरलं तर अगदी सोयीस्कर पडेल. एक खट्टी बनवून घ्या 1-2 टमाटरचं आणि जास्त प्रमाणात बनवाल तर अगदी चांगलं, म्हणजे घडी बनवायची गरज पडणार नाही. तुम्ही डायरेक्ट टमाटर मिक्सर मध्ये फिरवून घेतलं आणि त्याचा ज्यूस बनवून घेतला तर अगदी सोपं. बघा, या ठिकाणी आपण टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे, ग्रेट करून किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच हळद टाकल्यानंतर आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हळद ही अँटीऑक्सिडंट असते, त्यामुळे हळदीला आपल्या पायाला खूप छान असं आपल्याला इफेक्ट पडणार आहे. त्या भेगांमध्ये जर हळद गेली तर जी खराब झालेली जागा आहे ती सुधारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हळद नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अगदी
4 ते 5 थेंब असं बघा, अगदी 4 ते 5 थेंब टाकायचे आहेत, जास्त नाही, कारण कमी प्रमाणात आहे. जर तुमचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. तर या ठिकाणी खोबऱ्याचं तेल जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. खोबऱ्याचं तेल आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोघंही पेस्ट आपल्या आता रेडी आहेत. तर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे अप्लाइंग. पण पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघाल तरच तुम्हाला समजेल की कशी ती प्रोसेस आहे. शेवटच्या स्टेपला फक्त आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे थोडीशी चहा पावडर. कुठल्या पेस्टमध्ये? ज्या पेस्टमध्ये आपण सोडा टाकलेला आहे त्या पेस्टमध्ये. तर या ठिकाणी आपण चहा पावडर यासाठी टाकणार आहोत जेणेकरून आपल्या पायाची घाण निघेल आणि चहा पावडरने आपल्या पायाची स्क्रब होईल, यासाठी आपल्याला त्यामध्ये चहा पावडर टाकायची आहे. तर बघा, या ठिकाणी माझ्या पायाला थोड्या भेगा आहेत. तर आपण ह्या भेगांना कसं घालवायचं? माझ्या पायांनाही खूप जास्त भेगा झालेल्या होत्या, पण ही ट्रिक वापरून माझ्या पायाच्या भेगा कमी झाल्यात. तर तुम्हीही नक्की ट्राय करा, तुमच्याही पायाच्या कमी होतील. तर आपल्याला सगळ्यात पहिले ही पेस्ट आपल्या पायाला अप्लाय करायची आहे. हाताने करा, लावून घ्यायची पूर्ण पायाला, मागून पुढून दोघं साईडने लावली तर बेस्टच आहे, कारण आपल्या पायाचं पेडिक्युअर सुद्धा होऊन जाणार आहे आणि त्यामध्ये सोडा आहे तर आपले पाय एकदम स्वच्छ असे होऊन जाणार आहेत. आपल्याकडं घरी हा खराब ब्रश पडलेला असतो, प्रत्येकाच्याच घरी असेल, आपण त्यांना काही फेकत नाही, हे आपण अशा कामांसाठी उपयोगी आणतो. तर हा ब्रश जो आहे तो आपल्याला अगदी सॉफ्ट घ्यायचा आहे, हार्डवाला घ्यायचा नाही. अल्ट्रा सॉफ्ट म्हणून भेटतो तो वाला आपल्याकडे असतोच. तर आपल्याला त्याला छान असं पायाला घासून घ्यायचं आहे आणि खराब झालेलाच ब्रश घ्यायचा आहे, चांगला ब्रश घ्यायचा नाहीये. तर बघा, याचे अगदी सॉफ्ट आहे. तर आपण याला छान असं जी पायातली घाण आहे, टाचांची घाण आहे, ती सगळी या ब्रशने साफ करून घेणार आहोत. पूर्ण व्यवस्थित करायचं, मागून पुढून दोघं साईडनी छान असं साफ करून घ्यायचं. बघा, जी पायाला घाण असते, मळ असतो, तो सगळा स्वच्छ निघतो आणि पेडिक्युअर ही होतं आणि टाचांची आपली जी आहे ती ट्रीटमेंट सुद्धा होते. तुम्ही दोघं पायांमधला फरक लगेच जाणवू शकतात. बघा, मी या ठिकाणी याला पुसून दाखवते आणि हा पाय आणि हा पाय यांच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे. तर मी एकच पायाला केलं, तुम्ही दोघंही पायांना करून ही ट्रिक अप्लाय करा, जेणेकरून तुमच्या पायाच्या भेगा आहेत त्या अगदी ठीक होऊन जातील आणि कमीत कमी तुम्हाला हे 1 दिवसाआड 15 दिवस तरी करावं लागेल, तेव्हा तुम्हाला याचा इफेक्ट दिसेल. त्याशिवाय हा इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. तर प्लीज ही व्हिडिओ जर बघत आहात, आतापर्यंत जर बघितली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघून ही ट्रिक तुम्ही कमीत कमी 15 दिवस तरी करा, 1 दिवसाआड, तर तुम्हाला याचा इफेक्ट जाणवेल. तर बघा, या ठिकाणी आपण ती हळदीची पेस्ट केली होती ती लावून घ्यायची आहे. पहिली जी ट्रीट झाली त्यामध्ये आपण पाय धुवून घेतला स्वच्छ, त्यानंतर पुसला आणि ही जी हळदीची पेस्ट आहे ती आपण पूर्ण पायाला लावून घेतली आणि ही ट्रीटमेंट आपण फक्त आणि फक्त रात्रीच्या वेळेस करायची, जेणेकरून आपले पाय खाली धुळीमध्ये जाणार नाहीत आणि धुळीमध्ये गेले नाहीत तर आपले पाय परत खराब होणार नाहीत. तर आपण ही जी आहे ती पूर्ण रात्रभर असंच ठेवलं तर एकदम बेस्ट. आणि जर आपल्याला नाही होत त्यामध्ये तर तुम्ही त्याला पिशवी घालून 15 ते 20 मिनिटं पायात राहू देऊ शकता. त्यानंतर सुकल्यानंतर पायाला पुसून घ्यायचं, धुवायचं नाही. धुतलं तर त्याची सगळा इफेक्ट चालला जाईल. तर तुम्ही याला फक्त पुसून घ्यायचं पायाने, खराब कपड्याने, आणि याला खोबऱ्याचं तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता तुमचा पाय अगदी सॉफ्ट झालेला असेल. तुम्ही एकदम हात लावल्यानंतर तुम्हाला अगदी सॉफ्ट लागेल. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून कळवा.